नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच जरा. चला, आज आपण चाललो आहोत डीमार्ट. आणि हे बघा, पॉली गाडी रेडी आहे. आरू तर ऑलवेज पहिलेच रेडी असते गाडीमध्ये बसायला. आणि आम्ही आरू आणि आरूचा मोठा दादा, आम्ही सगळे चाललो आहोत डीमार्ट. आणि मस्तपैकी गाडीमध्ये फुल फॅमिली. आम्ही खूप दिवसानंतर चाललो. शक्यतो आमचा दादा येत नाही अभ्यासामुळे, पण आरूने त्याला कन्व्हिन्स केलं की दादा चल ना. तर आम्ही चाललो डीमार्ट. तर अशा प्रकारे आरू आम्ही बसलो आहे मागे, नाही तर आम्ही पुढेच असतो. यावेळेस आम्ही दादाला दिला चान्स पुढे बसायचा, नाही तर आरू अजिबात बसून देत नाही दादाला. आणि मस्तपैकी गप्पा मारत, छान छान गोष्टी करत, दादा, मी, आरू आणि आरूचे पप्पा आम्ही मस्त मजा करत चाललो होतो. आणि ही बघा, आरू एवढी एक्सायटेड होती की तिला डीमार्टला जायला भेटेल. आणि फायनली आम्ही आता पोचलो आहोत डीमार्ट. हे बघा, आल्यानंतर सगळी शॉपिंग, हे ते आम्ही भरपूर काय काय वस्तू घेतल्या. ॲक्च्युली तिथे शूट करायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त शूट नाही केलं. पण आरूने तिथे चॉकलेटचे वगैरे शूट्स करायला सांगितले दादाला, तर ते दादाने केलंच. आणि आरू बघा, तुम्हाला दिसेल किती मस्ती करते आरू. डीमार्टला गेलं, हे चॉकलेट्सची एवढी व्हरायटी घेतली तिने. आणि त्याच्यानंतर ती आणखीन बघत होती कुठे अजून काय काय. एक किंडर जॉय वगैरे बहुतेक गोष्टी घेतल्या. तिचा बड्डे पण आहे, त्याच्यामुळे चॉकलेट्स पण घेतले. आणि त्याच्यानंतर आम्ही एवढी शॉपिंग करून, हे बघा, फायनली 2 ट्रॉल्या आमच्या झाल्या. आणि आम्ही आलो. आणि आल्यानंतर आम्ही शॉपिंग. पॉपकॉर्न कुठे? काही नाही, काही पॉपकॉर्न पण घेतले. पॉपकॉर्न फेवरेट यावेळेस नाही भेटते म्हणून आम्ही परत खातो. आम्ही सामान भरायचं ठेवून पहिले खातो, कारण भूक लागली आम्हाला. अरे तुला लागली भूक? आईस्क्रीम नाही भेटली. आणि एवढं सगळं करून आम्ही गाडीमध्ये सामान भरलं आणि नंतर आम्ही निघालो आमच्या घरी. फायनली आम्ही चाललो आता घरी. तर घरी जायचं आहे, भूकही फार लागली आहे. तर म्हटलं चला पॉपकॉर्न घेतले तेच खाऊया. मग छान असं आमच्या हे साईडला हे JSWचं गार्डन आहे, खूप सुंदर गार्डन आहे बोईसरमध्ये. आणि हा थोडासा व्ह्यू बोईसरचा. आणि हा इतका सुंदर असा टेडी घेतला आहे आरूनी, तो सेम माझ्यासारखा आहे. आरू बोलते ही आमची मम्मा आहे. आरूच्या बड्डेसाठी घेतला टेडी. बड्डे कधी? आणि आरूला त्या टेडीपेक्षा जास्त ते चिप्स खायला मजा आली. आश्चर्य आहे ना पोरांचं. आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या कॉलनीमध्ये, फेवरेट कॉलनीमध्ये एंट्री केल्यानंतर हा इतका सुंदर नजारा आहे. तुम्ही आधी बघितलं असेल कॉलनीमधलं व्ह्यू आमचे, खूप छान आहे. फोटोशूट खूप छान होता. हा कम्युनिटी हॉल होता आमचा. हे माझ्या फ्रेंडचं शॉप आहे शीतलचं. आम्ही इथे नेहमी दुकानात घेतो. आणि बाजूला हे आहे आरूचं स्कूल आणि हे आहे बिग गार्डन आमचं. छान असं आम्ही मस्तपैकी घरी न जाता आम्ही दुसरीकडे चाललो होतो. दुसरीकडे कुठे ते तुम्हाला कळेल. हे आमचं क्लब आहे. छान असं आम्ही इथे आमचे डान्स प्रोग्राम वगैरे छान छान काय काही कार्यक्रम असतात. आणि आम्हाला लागली होती प्रचंड भूक, त्याच्यामुळे आम्ही घरचा रस्ता न पकडता आम्ही पकडला दुसरा रस्ता. तो कुठे येतो थोड्या वेळातच तुम्हाला कळेल. आणि मस्त ड्राईव्ह करत होते. आणि ही दुसरी कॉलनी आहे आमची बाजूची. आणि हे ह्या साईडला आहे आमचं हॉस्पिटल. हे इतकं मोठं हॉस्पिटल आहे आमचं. आणि इथून आम्ही टर्न घेतल्यानंतर आम्ही पोचतो आमच्या फेवरेट कॅन्टीनमध्ये. आणि ते आहे टॅप्समध्ये, शिवाभाऊंचं कॅन्टीन. तर हे बघा, आरू किती खुश झाली, तिला तिच्या आवडीचं खाऊ खायला भेटेल. हे बघा, आहूंना इतकी भूक लागली, ते कॅन्टीनच्या इथे पहिले ते पॉपकॉर्न खातील आणि मग बोलतात जाऊ नाश्ता करायला. तर आरू त्याच्यापेक्षा जास्त एक्सायटेड की तिला त्याच्यासोबत तिला चिप्स पण खायचं होतं.
अशी आमची आरू. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत टॅप्स कॅन्टीनला. आणि इथे आम्ही खाणार आहोत आरूचा फेवरेट नाश्ता, माझा फेवरेट नाश्ता आणि सगळ्यांचा. तर आरूचा फेवरेट नाश्ता होता डोसा, माझा वडा रस्सा, टिपिकल आपला मराठी नाश्ता, आणि मिसळपाव. मिसळपाव आणि वडा रस्सा असणार, त्याच्यापुढे सगळं फेल आहे, स्पेशली माझ्यासाठी. त्याच्यानंतर आरूला आवडतो मेंदूवडा, तर आरूनी मेंदूवडा घेतला, दादानी खाल्ला, मग तिला पण खायचा होता. आणि नंतर आम्ही घेतली कॉफी. आणि इथली कॉफी, इथला नाश्ता एक नंबर असतो, इतका छान टेस्ट अफलातून. म्हणजे कॉफी तर तुम्ही पिणार ना की तुम्ही विचार पण नाही करणार की इतकी छान, इतकं मस्त. म्हणजे बाहेरच्या कॉफीपेक्षा खूप छान. आणि फक्त 20 रुपीजला एवढी कॉफी, त्याच्यामुळं स्वस्त आणि मस्त. इथल्या कॅन्टीनमध्ये स्वस्त नाश्ता असतो आणि छान मस्त आणि एकदम फ्रेश आणि गरमागरम. आणि आम्ही थोडंसं हसत होतो. आमच्या बाजूला जी लेडीज होती ना, ती इतके फोटोशूट करत होती, बाप रे बाप. त्याच्यानंतर आम्ही ते सगळं हे झाल्यानंतर आम्ही जस्ट बाहेर आलो. आणि मग इथून बघा अगं बाई, ही व ती व आरूच चालली. कुठं चालली ग? गार्डनला. आनंदाला बघ थोडी फुलं आहेत, केवढी सारी फुलं आहेत. आरूला जायचं आहे त्या गार्डनला. हे बघा, हे गार्डन. आरू आता इथे ना खेळणार आहे ना. आरू, आरू काय काय खेळणार तू? सगळं खेळणार चल ग, वरती चढायचं आहे ना. चल लागलो नाही आलो. आरूला जिथे तिथे खेळायला पाहिजे. आणि गार्डन म्हणजे तिचं जीव की प्राण. आणि दादा आणि पप्पा तिकडे बसले होते मस्त दोघं शांत. आणि ही मला घेऊन, कॅमेरा घेऊन, ही सगळीकडे गोल 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 फिरत होती पूर्ण गार्डनभर. आणि नंतर तिला इथेच चढायचं होतं, पण तिला ना ते गौतम टोचत होतं, त्याच्यामुळे ती हे झाली. आरूला इथे यायचं, किती यायचं इथे. आरू त्याच्यानं तिला थोडंसं 2 स्टेप चढले, तिला भीती वाटायला लागली. ये, मी पण येते. ये लवकर ये. चढ. तो बघ, आरू बघते दादाला. नमनने चढून दाखवलं तिला. तर ती इकडून चढू की तिकडून चढू. चढ चढ चढ, तू वर बघ. चढ, तू चढ, चढशील ना. तू काही चढली नाही, मी नमनच चढले. ए आरू तिकडे इथे पडली विचारात, कुठं चढ. आरूला तिथंच चढायची वाटतं. ते बघ, लोक सरळ चढतात. ते बघ कशी खेळते बघ. जसं खेळायचं तसं नाही, वेगळ्या पद्धतीने तिचे खेळ असतात. असे आमची मोस्ट फेवरेट आरू. आणि हा तिचा दादा, तो तिला सांगतो असं लटक. हां, तसे कामं करेल ती. आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी, कारण आम्ही डीमार्ट फिरून एवढं थकलेलो. त्याच्यानंतर नाश्ता केला, थोडं फ्रेश झालो. आणि राहू बोलले चला आता घरी चला, 7 वाजले. फायनली आली तू गाडी. बसा. आणि मस्तपैकी सगळं बघा, आमचे किती सामान आहे. पाण्याची बॉटल येते. आणि असे आम्ही निघालो कॅन्टीनच्या तिथून. आणि सरळ गाडी काढली हॉस्पिटलच्या इथून, मंदिराच्या इथून आम्ही निघालो. ही स्कूलला, ही पण आमची स्कूल नंबर 1 आहे, ACS स्कूल नंबर 1. त्यानंतर हे आमच्या कॉलनीचं मंदिर आहे. आमच्या 3 कॉलनी म्हणून एकच मंदिर आहे मस्त. हे आमचं हॉस्पिटल. आणि परत आम्ही कॉलनीची एंट्री मारली.
आणि आम्ही चाललो आता आमच्या घरी. तर ही बघा, ही सोनल होती तिथे रस्त्याने जात. तिला नंतर आत्ता म्हणजे शूट झाल्यानंतर मला कळलं, ती तरी मला बोललीच. आणि हे बघा, हे आमचं घर. फायनली आम्ही घरी पोहोचलो. हे बघा, एवढा सगळा किराणा होता. 1 2 3 मागे 4 5 6 7 वस्तू 6 वस्तू पुढे सगळं काय काही घेऊन आलो आम्ही. आणि त्याच्यामुळे म्हणजे आपण थकतो. हे बघा, अजिबात नाही. तिचा तो टेडी बघा आहे काय काय आता आणलंय, ते खेळणार, सगळं हे करणार. आणि चला आता आम्ही मस्त फ्रेश होतो नंतर. अशा प्रकारे आमचा डीमार्ट झाला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.